हॅलो, आता आपण बघूया तुला जपणार आहेचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं की विभूषण जो नाग असतो, मार्जरी काहीतरी मंत्र बोलून त्या नागाचं रूपांतर नेकलेसमध्ये होतं. तेव्हा मंजिरी बोलते, वा मार्जरी वा, भात्यातून अगदी अलगद बाण काढावा असं आहे हे. तेव्हा मार्जरी तिला सांगत असते की हे आभूषण तुला वेदाच्या गळ्यात घालायचे आणि हे तुला रात्रीच करायचे आणि जेव्हा तू विधी बोलणार तेव्हा हे आभूषण आपल्या मूळ रूपात येईल आणि विषाघोरचा रूप घेऊन वेदाचा गळा आवळेन आणि घुसमटून वेदाचा मृत्यू होईल. तेव्हा मंजिरी बोलते, वा मार्जरी, बर्फाचा सुरा अगदी हळुवारपणे काळजात घालून जीव घ्यावा असं हे. म्हणजे जीव गेला ते कळणारही नाही आणि कशाने गेला तेही नाही समजणार. इकडे वेदा स्कूलमधून येते आणि बाबा बाबा करते. तेवढ्यात तिला तिची बाहुली दिसते. तेव्हा ती बोलते की ठमे, ऐक ना, मला तुझं मॅजिक पुन्हा बघायचं आहे, चल ना, उठ ना प्लीज ना ठमे. तेव्हा वेदा पुन्हा तिला सांगत असते, अगं अशी काय करते, मला तुझं मॅजिक बघायचं आहे, तू मी असताना कुठे गेली नाहीस ना, चालून दाखव ना प्लीज. तेव्हा हळूच वेदाच्या खांद्यावर कोणतरी हात टाकतं. तेवढ्यात वेदा वळते आणि बोलते, बाबा मी घाबरली ना रे. तेव्हा अथर्व बोलतो, सॉरी सॉरी सॉरी, मला तुला घाबरवायचं नव्हतं. आणि काय गं, स्कूलमधनं आल्या आल्या लगेच काय बाहुलीशी खेळायचं नसतं. तेव्हा अथर्व बोलतो, जा फ्रेश होऊन जा. तेव्हा वेदा बोलते की बाबा आम्हाला या बाहुलीशी खेळायचं आहे. तेव्हा अथर्व बोलतो, नाही नाही पहिले फ्रेश होऊन जा जा. तेवढ्यात मंजिरी तिथे येते आणि बोलते की काय चालले बाप लेकीचं, तुला माहिती आहे का, मंजिरी आजीची ना एक फेवरेट नात आहे लाडकी, तिच्यासाठी मी काहीतरी गिफ्ट्स आणले. कोण आहे बरं मंजिरी आजीची लाडकी नात? तेव्हा वेदा बोलते मी. तेव्हा अथर्व बोलतो वेदा. तेव्हा मंजिरी तिला घोळत असते आणि बोलते की सरप्राईज हवं आहे ना, मग त्यासाठी डोळे बंद करावे लागतील. तेव्हा अथर्व बोलतो मी बंद करतो. तेव्हा अथर्व वेदाच्या डोळ्यांवर हात ठेवतो आणि मंजिरी वेदाला बोलते की हात पुढे कर. तेव्हा मंजिरी वेदासाठी बेल्ट लावते, बेल्ट तिथे तिला, आणि तेव्हा बोलते की बाबा वेदाचा फेवरेट कलर कोणता आहे? तेव्हा वेदा आणि अथर्व बोलतो पर्पल. तेव्हा मंजिरी मस्त पर्पल कलरच्या पिना देते, अजून एक पिना, आणि बोलते की हा कलर आजीचा फेवरेट आहे म्हणून. तेव्हा मंजिरी बोलते अजून एक तर गिफ्ट राहिलंच, पण त्यासाठी तुला पुन्हा डोळे बंद करावे लागतील. तेव्हा अथर्व बोलतो, ओ किती क्यूट क्यूट गिफ्ट आहे ना वेदासाठी. तेव्हा मंजिरी वेदासाठी काही चॉकलेट्स देते आणि बोलते की आता गिफ्ट संपले. तेव्हा ती वेदाकडनं केस करून घेते गालावर आणि बोलते की चला आता. तेव्हा बोलते की अरे अजून एक गिफ्ट राहिलं आहे दिसतंय बॅगमध्ये, आणि ते तर वेदाचं फेवरेट आहे. परत तिला मंजिरी डोळे बंद करायला लावते आणि मंजिरी हळूच त्या बॅगमधून नेकलेस काढते, जो नेकलेस तिला वेदाच्या गळ्यात घालायचा असतो, विषाघोरने रूपांतर घेतलेला. तेव्हा मंजिरी तो नेकलेस हळूच वेदाच्या गळ्यात घालते. वेदाच्या गळ्यात घालताना तिच्या चेहऱ्यावर खूप खुशी असते, पण तिला दाखवायचं नसतं. थोडं वेदा बघते आणि बोलते की वाव आजी किती छान आहे. वेदा आरशात बघते आणि बोलते आजी आजी मी आत्याला दाखवून येऊ? तेव्हा मंजिरी बोलते जा. तेव्हा वेदा गेल्यावर मंजिरी अथर्वला बोलत असते की किती खुश झाली बघ. तेव्हा अथर्व बोलतो की आई, तू वेदासाठी हे गिफ्ट्स, हेअरबँड हे सगळं आणलंस, वेदाचं रम बनावं म्हणून आणलंस हे मला माहिती आहे, पण आई या हाराची काय गरज होती? तेव्हा मंजिरी बोलते की अथर्व माझं वेदावरती खूप जास्त प्रेम आहे, खूप जास्त, आणि तिच्या खुशीसाठी मी काहीही करू शकते. इकडे नर्मदा दामोदरला बोलत असते की काय 2.5 लाखाचं कर्ज घेतले तुम्ही, आणि 2.5 लाखाचं 2.5 लाख 2.5 हजार असल्यासारखं काय सांगतायत? तेव्हा दामोदर बोलतो, बायको मी 40,000 घेतलं होतं गं, पण ते व्याज लावून लावून ह्या लोकांनी 2.5 लाखापर्यंत नेलं ते, आणि जर दिलं नाही ना तर ते लोक हात साफ करतील माझ्यावर, तू दादाकडनं माग ना. तेव्हा नर्मदा बोलते की मी मागणार नाही, 2.5 लाख नाही 2.5 हजार देतील, आणि मी कोणाकडे हात पसरवणार नाही, त्या लायकीचंच काम केलं आहे तुम्ही हात साफ करण्याच्या. परत तिथे वेदा पळत पळत येते. वेदा मागे अथर्व पण येतो. वेदा बोलते की आजी आजी बघ ना, मला मंजिरी आजीनी गिफ्ट दिलं आहे. तेव्हा नर्मदा बोलते वा छान आहे गं, नेकलेस डायमंडचा दिसतोय. तेव्हा वेदा बोलते हो. तेव्हा ती दामोदरलाही दाखवते. दामोदरही बघतो आणि बोलतो छान आहे. तेव्हा वेदा बोलते बाबा चल ना, अजून सगळ्यांना दाखवायचं आहे. तेव्हा अथर्व बोलतो सगळ्यांना दाखवत फिरते ती. तेव्हा वेदा पळत जाते, अथर्वही तिच्या मागे जातो. तेव्हा नर्मदा बोलते की मंजिरीने हिला नेकलेस का दिला असेल, जाऊ दे आपल्याला काय करायचे, म्हणून नर्मदा जायला लागते. तेव्हा दामोदर बोलतो 2.5 लाखाचा असेल. तेव्हा नर्मदा दामोदरकडे बघते. तेव्हा दामोदर तिला खुणवतो. इकडे रात्री मंजिरी मार्जरीकडे येते. तेव्हा मार्जरी बोलत असते की छान काम केलंयस तू, आता वेदाला यातून कोणीही वाचू शकणार नाही. आता तू विधी म्हणशील तेव्हा विषाघोर त्याचं रूप घेईल आणि कोणाला कळणारही नाही.
तेव्हा मंजिरी विधी करायला बसते आणि तिच्या विधींचे मंत्र स्टार्ट होतात. इकडे वेद आणि अथर्व आपल्या आपल्या बेडवर झोपलेले असतात. इकडे दामोदर नर्मदाला बोलत असतो की बायको तुझ्याकडे खूप आयडिया असतात ना, कर ना काहीतरी आयडिया, कर ना. तो वेदाचा हार 2.5 लाखाचा आहे गं. तेव्हा नर्मदा बोलते की हे बघा, मी काही करणार नाही आणि मला त्या गोष्टी सांगूही नका. तेव्हा दामोदर मुद्दाम बोलत असतो नर्मदाला ऐकायला असं. तो बोलत असतो की वेदाच्या त्या हाराची किंमत कदाचित 2.5 नाही, 2.5 लाखाहून जास्तच असेल. त्या डायमंडची किंमतच 10 लाख असेल आणि बाकीचे डायमंड मिळून 5-1 लाख, त्यामुळे नक्की 20 लाखाचा तर तो हार असेलच. तेव्हा नर्मदा त्याच्याजवळ जाते हव्यासापोटी आणि बोलते हे बघा, आत्ता अथर्व वेदाजवळ असेल आणि वेदाच्या गळ्यातून तो हार काढणं काही चॉकलेट खाण्या इतकं सोपं नाही आहे. तेव्हा दामोदर बोलतो तुला काय अवघड आहे, मला एक सांग, आपल्या या घरामध्ये तुझ्यासारखी चतुर चपळ आहे का कोणी, आहे का? तेव्हा नर्मदा अजून झाडावर चढते. इकडे मंजिरीचे विधी सुरू असतात. त्यांचं मंजिरी आणि मार्जरीचा विधी चालू असतो. इकडे वेदा झोपलेली असते आणि मार्जरी तिला सांगत असते की थोड्याच वेळात ह्या घड्यातून वेदाच्या श्वासांचा आवाज यायला लागेल. आणि इकडे दामोदर आणि नर्मदाचा हार सोडायचा प्लॅन चालू असतो. तेव्हा नर्मदा आणि दामोदर बोलत असतात. तेव्हा नर्मदा बोलते की थांबा, मला बघू दे आतमध्ये काय करतोय तो अथर्व. तेव्हा ती हळूच दरवाजा उघडून बघते तर अथर्व झोपला आहे. तेव्हा ती नर्मदा दामोदरला सांगत असते की तो झोपला आहे आणि जर मी तिथे आतमध्ये गेली आणि तो उठला तर. तेव्हा दामोदर बोलतो की कशाला उठेल, कशाला घाबरते, जा तू आतमध्ये. तेव्हा नर्मदा बोलते हे म्हणजे असं झालं ना, स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेण्यासारखं आहे. तेव्हा दामोदर बोलतो धोंड्याचं काय घेऊन बसली, बाहेर एवढा कर्जाचा डोंगर आहे, त्याची काळजी कर आणि जर त्याला जाग आलीच तर सांगायचं वेदाची काळजी होती म्हणून बघायला आली. तेव्हा नर्मदा बोलते तुम्हाला काय जाते बोलायला, सगळं मलाच करावं लागतं. तेव्हा दामोदर बोलतो हळू बोल, ऐकेल कोणीतरी. तेव्हा नर्मदा बोलते तुम्हाला काय लागतं, सगळं मलाच करावं लागतं. इकडे मंजिरीचा विधी सुरूच असतो आणि आता थोडाच वेळ बाकी असतो की तो हार आणि दिशाघोरामध्ये रूपांतर करायला. इकडे देवी आजीलाही समजतं, देवी आजीला सगळं दिसत असतं. आता बघूया देवी आजी काय कृपा करते आणि नर्मदा तो हार चोरते की नाही चोरत. अशाच नवीन एपिसोडच्या रिव्ह्यू ऐकण्यासाठी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.